वर्गीकरणाबद्दल माझी भूमिका. कॉलेजला होतो त्यावेळेस लिहिलेल्या ओळी आधी तुम्हाला ऐकवतो. सगळेच कॉलेज शिकलेले आहेत की साऱ्या दुनियेत मीच तिला अप्रतिम वाटलो. यस, की साऱ्या दुनियेत मीच तिला अप्रतिम वाटलो. पावसासारखा मी तिला रिमझिम वाटलो. की साऱ्या दुनियेत मीच तिला अप्रतिम वाटलो. पावसासारखा मी तिला रिमझिम वाटलो. पण एका क्षणात ती गेली हात सोडून माझा. यार, जेव्हा मी तिला जयभीम वाटलो, जेव्हा मी तिला जयभीम वाटलो. आणि हो, आहे मी जयभीम. यस. आणि काही जण म्हणाले की मनुवादी म्हणाले तुम्हाला लसीकरणाची गरज आहे. मनुवाद्यांनी लसीकरणाची ती लसी शोधून आणतात वेगवेगळ्या. मग ते म्हणले तुम्हाला लसीकरणाची गरज आहे. तर आम्ही म्हणलो तर आम्हाला काहीच रोग नाही, आम्हाला लसीकरणाची गरज नाही. मग ते म्हणले तुम्हाला वर्गीकरणाची गरज आहे. यस. मग आम्ही म्हणलो ज्यांना वर्गीकरण पाहिजे त्यांना द्या, आम्हाला नाही पाहिजे. यस. आणि कसं आहे वर्गीकरण म्हणजे काय, तर दोन दोन ओळीचे दोन दोन तुकडे तुम्हाला ऐकवतो. की तेव्हा घरी आलेल्या पाहुण्यामुळं वाढलेली अडचण कमी करण्यासाठी माय पाणी ओतून स्वयंपाक वाढवायची. तेव्हा घरी बघा नीट लक्ष द्या, की तेव्हा घरी आलेल्या पाहुण्यामुळं वाढलेली अडचण कमी करण्यासाठी माय पाणी ओतून स्वयंपाक वाढवायची. आता नुसत्या घरी बायका आल्या तर आम्ही भावानी चुलीच वाढवून घेतल्या. हे चुली वाढवण्याचा कार्यक्रम आहे. अबकड म्हणजे भावाभावात भांडणं. अजून दोन ओळी की आम्ही 4 भाऊ आमच्या वागण्यातून सांगत असू की 4 भिंतीपासून एक घर बनत असतं म्हणून. यास यशवंत दादा, की आम्ही 4 भाऊ, मग ते 59 असो किती असो, पण आम्ही भाऊ आहेत सगळे. आम्ही 4 भाऊ आमच्या वागण्यातून सांगत असू की एका घराला 4 भिंती असतात म्हणून. पण आमच्या 4ही भावाच्या बायका सांगत असतात की एका घराला 4 भिंती असतात म्हणून. मिलिंद दादा, हे मनुवाद्याने सोडलेले पिल्लू आहे आपल्या घरात. तर कविता खूप आहे आणि फक्त यशवंत दादा हे खूप जण आहे तिथं. मला एवढंच सांगायचं आहे सचिन, की वर्गीकरण म्हणजे हे बामणांनी सोडलेलं पिल्लू आहे आणि ते आमच्या घरात आम्ही सांभाळणार नाही. जय भीम.